ही जी माझ्या खांद्यावर आहे ना, ती तुमची लोकशाही आहे. बाळासाहेबांना अटक झाली. बंद कर दुकान. ए चले बाजूला उठे. चले बंद कर दुकान. बाळासाहेबांना अटक झाली. चल बाजूला उठे. बंद कर. वसंतराव जी, बॉम्बे चला कौन रहा है? क्या कर रही है? कर क्या रही है आपकी पुलिस फोर्स? नहीं सर, पूरी फोर्स लगाई है, कंट्रोल में है सब. लेकिन पीएमओ को जो रिपोर्ट आई है वो तो आपसे अलग बात कर रही है. वसंतराव जी, कुछ भी करें, सिचुएशन अंडर कंट्रोल लाए प्लीज. मुझे बॉम्बे शांत चाहिए. यस सर. जरा मोडक को बुला लेना. आता यांना कोण सांगणार? ते काय आपल्या हातात आहे? मुंबई शांत करणं सध्या एकाच माणसाच्या हातात आहे. जॉर्ज, माझा विश्वास होता वसंतरावजींवर, पण व्यक्ती दबली, दिल्ली समोर वाकली. या देशात एक हिटलर जन्माला यायला हवा. झालाय. तुझ्यात एक हुकुमशाह निर्माण झालाय. हे तू बोलतोयस, ज्याने लोकशाही कधीच मानली नाही. अरे कधी काळी सरकारच्या विरोधात रेल्वेचे रूळ उखडून टाकले होतेस तू, आणि आता आम्हाला अटक झाल्यावर तुझ्या तोंडातून निषेधाचा एक शब्द नाही. अरे असं का म्हणतोस? तुम्हाला भेटायला तर आलोय ना. बाहेर सरकार म्हणतंय शिवसेनेने वैचारिक मुकाबला करावा. वैचारिक मुकाबला? वा, कसा काय करणार वैचारिक मुकाबला? हे असं तुरुंगात बंद होऊन? बंगलोर मेल, मद्रास मेल जाळणारे राष्ट्रवीर, आणि आम्ही फॅसिस्ट. आमच्यावर बेछूट गोळीबार. जनरल डायरची अवलाद साल्या. जॉर्ज, पाणी? जा जा, कसा सुकला असेल तुझा, जा. हा, मी घेतो. घ्या. तुझ्या या लोकशाहीनं माझी 69 पोरं मारली. साहेब, मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळ पाठवलंय. काय करू? पाठवा. बाळ, काळजी घे. आता सगळ्यांना कळलंय, हा जॉर्ज एकटाच मुंबई बंद करत नाही. जेव्हा बाळ ठाकरे मुंबई पेटवतो तेव्हा दिल्लीत सुद्धा चटके बसतात. जस्ट बी केअरफुल. जॉर्ज, अंधार मिटवण्यासाठी आग लावावीच लागते. मार्मिकचे अंक पोचवायचे होते. बबनला सांगितले. हा, पत्र आलं तुमचं. बस आम्ही आलेच. काय कांबळे, काय म्हणतोस? बस ठीक आहे. सौमिनास, जय महाराष्ट्र. हल्ली बरीच पत्र येतात.
काही पत्र तर भावनेनं इतकी ओथंबलेली असतात की ती पत्र वाचून आम्हा सगळ्यांनाच गाई भरून येतं. केवढी निष्ठा, केवढं प्रेम. तुझंही पत्र मिळालं. आल्या प्रसंगाला तोंड दिलंच पाहिजे. दुःख वाटतं ते एकाच गोष्टीचं की त्या दिल्लीसमोर या महाराष्ट्राची वकिली करणारा एकही मायचा पूत निघू नये. आयुष्यात फारसा कधीही न चालणारा मी दिवसभरात इथं तुरुंगात किती शतपावल्या घालतो याला काही मर्यादाच नाही. नुसता विचार विचार आणि विचार. बरं, आपला ॲक्वेरियम कसा आहे? मार्शल कसा आहे? चिरंजीव टिब्बा बिंदात चांगलं वागतायत हे वाचून समाधान वाटलं. त्यांना लांबच्या सभांना पाठवताना विचार करावा, कारण मुंबईचे पोलीस हृदयशून्य आहेत. ते केव्हाही आणि कोणतेही नीच कृत्य करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. इतकं त्यांचं रक्त मेलंय. अगं, दुपारच्या वेळी मुलांना चांगलं वाचन करायला सांग. थोरा मोठ्यांची आत्मचरित्रे आणून दे त्यांना. असो, शिरी भेटून गेला काल. त्यानं मार्मिकचं काम उत्तम रीतीने सांभाळलंय. त्याला योग्य त्या सगळ्या सूचना दिल्यात मी. मला कळतंय संपूर्ण घराची जबाबदारी तुझ्यावर आली आहे आणि ती जबाबदारी तू उत्तम तऱ्हेने सांभाळतेस हे वाचून खूप बरं वाटलं. मा, तू ही स्वतःची काळजी घे. लोक माझ्यावर प्रेम करतात, हा पण माझाच गुन्हा आहे का? नाही, त्यासाठी एखादं कलम असेल तर लावा आता. पण साहेब, तुमच्या प्रेमापोटी लोक बाहेर तोडफोड करतायत. बॉम्बे बंद है. स्कूल, कॉलेजेस, कंपनियां सब आपके लोगों ने बंद कर रखी है. माझी पोरं आहेत ती. पण साहेब, हे सर्व थांबायला हवं. मुंबई पुन्हा सुरळीत व्हायला हवी. आणि हे फक्त तुम्हीच करू शकता. मुख्यमंत्र्यांना सांगा, पंतप्रधानांना सांगा. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय साहेब, प्लीज, आता महाराष्ट्राचा कायदा आणि सुव्यवस्था तुमच्या हातात आहे. आणि हो साहेब, CM साहेबांनी खास तुमच्यासाठी निरोप पाठवला आहे. तुमच्या या आंदोलनाचा फायदा इतर संघटना घेत आहेत. त्यांचंही फावतंय साहेब. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आल्याचं वृत्तपत्रात वाचून माझ्या मनाला अतीव वेदना होत आहे. व्यापक राष्ट्रहिताच्या दृष्टीने विचार केल्यास सर्व देशभक्त भारतीयांनी ही काळजी घेतली पाहिजे की लष्करावर देशाची सीमा सुरक्षित ठेवण्याशिवाय अन्य कामांची म्हणजेच अंतर्गत शांतता राखण्याची वेळच येऊ नये. माझं तमाम सैनिकांना असं आवाहन आहे की शांतता आणि सुव्यवस्था ताबडतोब प्रस्थापित व्हायला हवी. त्याचबरोबर सैनिकांनी हेही बघितलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत आपल्या संघर्षाचा फायदा इतरांना मिळता कामा नये. बाळ ठाकरे.